हितेंद्रजी विहान हितेंद्र भोईर यांना मी विनंती करतोय आपण VIP डाईस वर यायचं आणि त्यांचं वेलकम होतंय आमच्या VIP डाईस वर. विहान वेलकम. इथे मात्र शुभागमन झालंय. मृग नक्षत्राची चाहूल लागताच ज्याप्रमाणे कोकिलेला कंठ फुटू लागतो, कोकिल आपल्या मधुर स्वराने तो परिसर संगीतमय वातावरणामध्ये परिवर्तन करत असते. बदलणारं ते वातावरण मानवी मनाला नवचैतन्य निर्माण करून देतं. त्याचप्रमाणे आजचा क्षण AB ट्रॉफी 2022चा दैदिप्यमान असा सोहळा. चला मी विनंती करतोय ओपनिंग पेर लवकर दाखल व्हायचंय आणि सर्वांना विनंती असेल या ठिकाणी मात्र की सर्व क्रीडा रसिकांनी फ्लॅश लाईट लावायचे आहेत. पहिल्या चेंडूसाठी थोडस सहकार्य करा. इथून मात्र ऑन दिसत आहेत, आपण बघू शकाल सर्व स्टँड इथून मात्र फ्लॅश लाईट दिसली पाहिजेत. एक दैदिप्यमान सोहळ्याची गोल्डन मेमरीज आपण साठवायला जातोय. अजयजी भोईर सरांचं स्वप्न मात्र आपण बघतोय सत्यामध्ये उतरवताना आणि आमच्या अंटायर टीमने घेतलेला अथक परिश्रम श्री जागमाता रावळीच्या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय आणि फ्लॅश लाईट ओपन होत आहेत. इथे मात्र चिंतामणी एंटरप्राइजेसच्या स्टँड मध्ये थोडे कमी आहेत फ्लॅश लाईट दाखवायचं आहे. आपला स्टँड मागे पडता कामा नये याची आपण नोंद घ्या. अतिशय सुरेख दृश्य आपण बघू शकाल आणि एक वर्ष हे दृश्य मात्र प्रत्येक जण आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवेल. हा सक्सेस आहे इथे AB ग्रुपचा, हा सक्सेस आहे या अप्रतिम टुर्नामेंटचा, हा सक्सेस आहे इथे अप्रतिम नियोजनाचा आणि हा सक्सेस आहे इथे अजयजी भोईर सरांचा. एक अप्रतिम मॅनेजमेंट आपण बघतायत. सुपर्ब मॅनेजमेंट आपण बघू शकाल आणि आमच्या स्टेजवरनं सुद्धा फ्लॅश लाईट येत आहेत. सुरेख दृश्य बघायला मिळतंय. थँक्यू. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर MS जाई संघाकडनं सलामीचं षटक घेऊन इथे आलाय मिस्टर संतोष. काफी खूबसूरत माहौल और इंतजार की जो घड़ी है अब खत्म होने के टगार पर खड़ी है, क्योंकि एक तरफ संतोष जाई के गेंदबाजी के लिए तैयार है मेगा फाइनल और दूसरी तरफ ऑन साइड के ऊपर खड़े बल्लेबाजी के लिए शाहिद शेख और नॉन साइड के ऊपर पवन केने. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहली गेंद इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था. शॉट लेग गली रीजन में गेंद जाती हुई ऑफ द मार्क मिस्टर शाहिद शेख. सुपर मुकाबला. एक अप्रतिम दृश्य हम देख रहे हैं और एक खूबसूरत दृश्य को चार चांद लगाते हुए हमारी प्यारी आवाम जो मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर लाजवाब क्रिकेट का इंतजार करती हुई इंटरटेनमेंट करती हुई. देखना इस समय पवन केने को मौका मिला. युवा बल्लेबाज है, भिवंडी को बिलोंग करते और इस बड़ी श्रृंखला में बड़ी मेगा फाइनल में ओपनिंग करने आए हैं पवन केने. एक घातक बल्लेबाज है, युवा बल्लेबाज है. सामने संतोष जो एक मारूफ गेंदबाज, गेंदबाजी के लिए तैयार. इस ओवर की दूसरी गेंद राइट टर्म राउंड द विकेट. इस बार ऑन साइड में जरूर गेंद को खेला है. गेंद जाती भी ऑर्थोडॉक्स डिप मैदान में जब तक गेंद को फील्ड करे सिंगल का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर 2 रन बिना कोई नुकसान से. एक अप्रतिम दृश्य हम देख रहे हैं. काफी खूबसूरत गए हैं 6 दिन और पर्टिकुलरली सभी खिलाड़ियों को इंप्रेस किया इस AB ट्रॉफी 2022 के खूबसूरत नियोजन ने. 2 गेंदें बिना कोई नुकसान से. संतोष एक बेहतरीन गेंदबाज, एक जाने माने गेंदबाज में जिनका नाम शुमार है, वही गेंदबाजी के लिए तैयार. इस बार सीधे बल्ले से जरूर खेलना चाहते थे लेकिन थोड़ा सा बल्ला घुमा और ऑन साइड में वहां पर बेहतरीन फील्डिंग शॉट. मिड ऑन में रन की कोई गुंजाइश नहीं. स्कोर अभी तक रुका हुआ. 3 गेंदें 2 रन बिना कोई नुकसान से. इस ओवर की चौथी गेंद संतोष. बहुत ही लाजवाब गेंद, लाउड अपील लेकिन क्लेवर क्रिकेट जिसे कहते हैं. जैसे अपील की है यहां पर और शाहिद शेख ने अपना बल्ला दिखा दिया. अंपायर से कहा कि जरूर गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ है. गुड क्लेवर क्रिकेट. सिंगल का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर इस समय 3 रन 4 गेंदें बिना कोई नुकसान से. AB ट्रॉफी 2000 में कौन बनेगा चैंपियन, इसके लिए चलता हुआ ये मेगा फाइनल
दिल की धड़कनें बढ़ाने वाला ये मैच। इस बार पवन के ने बड़े शॉट की तलाश में, अंपायर कहते कि अब प्लम में पकड़े गए। पहला विकेट इज गॉन एंड म्यूजिक इज ऑन। यस दिस थैंक यू न्यूमैन और बिल्लाल शेख बीच मैदान में आते हुए उपलब्धि हासिल कराते हुए ब्रेक थ्रू अपने टीम को देते हुए संतोष काफी नामचीन गेंदबाज। और इस साल की बात करेंगे बढ़िया फॉर्म में, अच्छी रिदम में और अच्छी नजाकत के साथ में गेंदबाजी करते हैं। डिसिप्लिन काफी बढ़िया रखते हैं। जब पावर प्ले की पहली गेंद को जब हाथ लेके आते हैं, स्कोर कार्ड के ऊपर महज 3 रन से आखिरी गेंद इस समय शेष है पावर प्ले की पहली ओवर की। देखने सामने है बिल्लाल शेख, एक नामचीन बल्लेबाज, सामने एक उपलब्धि हासिल किया हुआ गेंदबाज मिस्टर संतोष। पावर प्ले का पहला ओवर जरूर है। देखना आखिरी गेंद अगर अच्छे डिसिप्लिन के सहारे डालेंगे तो जरूर सफलता उनको मिलेगी, क्योंकि आगाज अच्छा गेंद नो आउट, लेकिन अंजाम भी उतना ही खूबसूरत होना चाहिए। इस बीच अगली गेंद, ओ माय गॉड, क्लीन बोल्ड, बैक टू बैक, दूसरा विकेट। कम ऑन डीजे। थैंक यू बिल्लाल शेख, बैक टू पवेलियन। पहली गेंद के ऊपर क्लीन बोल्ड। कभी कभी पत्थरों पे भी फूल खिल जाते हैं, कभी कभी अजनबी भी अपने बन जाते हैं, कभी कभी लाशों को कफन तक नहीं मिलता और कभी कभी लाशों पे ताजमहल बना करते, कभी कभी की बात है। और यहां पर क्लीन बोल्ड के वापस बिल्लाल शेख। षटक संपलं पहिलं, 3 धावा आणि स्कोर कार्डवरती 2 गडी बाद। न्यूमॅन अनिकेत राऊत दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये। एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे अनिकेतकडे। इथून मात्र तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीला चांगला हँडल करावा लागेल। समय की मांग, वक्त का तकाजा कि रन्स यहां पर बनने चाहिए विहान 11 के लिए। पहिलं षटक संपलंय, 3 धावा धावपळकावर, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक अप्रतिम 60 इनक्रेडिबल स्टार्ट दिला जाते संतोषकडनं। आणि दुसरा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक घेऊन दाखल झालाय, नाव आहे धनंजय नाईक। तर सामोरे जाईल शाहिद शेख। पुढचा चेंडू इथे मात्र थोडासा ऑप्शनच्या बाहेर आहे, पंच दर्शवताना इट इज वाईट बॉल। धावसंख्या सिंगल नेते पुढे जाईल, 4 धावा धावफलकावर। प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य करणारे टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडूने या प्रतिम एबी ट्रॉफीची तारीफ प्रशंसा केली आहे, कारण एका प्रतिम नियोजन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघत आहात। इथे बीमर आहे का? यस, बीमर आणि मिळतील टोटल 5 धावा। एका चांगल्या कन्सिस्टन्सी गोलंदाजी करत होते मिस्टर संतोष, परंतु धनंजय नाईक आल्यानंतर दिशाहीन चेंडू, प्रेशर वाढला होता, इथे मात्र रिलीज होतो। यस, नयन पाटील। थँक्यू 9 धावा धावफलकावर। कन्सिस्टन्सी काय असते, कॉन्सन्ट्रेशनने गोलंदाजी का करणं म्हणजे नक्कीच काय असतं, जे नेहमी म्हटलं जातं ना कि बेहतर और बेहतरीन का जो सफर है वो अगर आपके पक्ष में मुड़ता है, एक अच्छी नजाकत या फिर अच्छी डिसिप्लिन के सारे गेंदबाजी करेंगे तो जरूर जीत हासिल होगी। अगर एक गेंदबाज यहाँ पर नफीतुली गेंदबाजी करता है, दूसरा गेंदबाज अगर दिशाहीन गेंदबाजी करेगा, जायज है, बेनिफिट मिलेगा ओपोनेंट टीम को। 9 धावा धावफलकावर आपण बघतोय धनंजय नाईक मात्र कमबॅकिंग करेल का ह्या चेंडूवर? समोर बिल्ला आपण बघतोय शाहिद शेख ऑन साइकला। पुढचा चेंडू इथे मात्र वाईट बॉल आहे।
येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट मात्र कंटिन्यू राहील. 10 धावा धावफलकावर डबल फिगर आपण बघतोय. पहिलं षटक आहे अप्रतिम हाताळलं होतं संतोष आणि 2 विकेट इथे मात्र त्याच्या नावावरती नोंदवले गेले. मात्र धनंजय नाईक थोडंसं स्पीड वाढवण्याच्या नादामध्ये दिशाहीन चेंडू आणि इथे मात्र स्वतःला बॅकफुटवरती घेऊन जातोय. इथे सरळ बॅटने अप्रतिम शॉट आहे. चेंडू लॉंग ऑफ सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड जातोय. चौकार. यष्टीचे थैंक यू 14 धावा धावफलकावर. रखोसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर ना बैठो मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा. 14 धावा धावफलकावर. अतिशय सुरेख स्टार्ट. शाहीद शेख मात्र डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करतोय. 4 धावा अंकित करतोय. प्रेशर थोडस कन्वर्ट केलंय धनंजय नाईक कडे. इथे मात्र स्लॉक स्वीप वेगवान चेंडू कम बॅकिंग करतोय धनंजय नाईक. मी इथे मात्र फायनल मध्ये पोहोचलोय कारण क्षमता माझ्याकडे आहे. एक अप्रतिम चेंडू हाताळण्याची कला माझ्याकडे अवगत आहे. जरी मी 2-3 चेंडू दिशाहीन हाताळले तरी कम बॅकिंग साठी मीही ओळखला जातोय. हा मेसेज पुरवलाय शाहीद शेख कडे कारण द्वंद्व इथे चॅम्पियन बनण्याचं. दरम्यान पुढचा चेंडू इथे लॉफ्ट केलाय. फटका फसलाय टिप मिडॉन मध्ये आणि शाहीद शेख सुद्धा जातोय बॅक टू पॅव्हिलियन. एसटीज आहे. थँक्यू न्यूमॅन जेपी जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे मात्र विकेटची कतार आपल्याला डगआउट कडे बघायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 14 धावा. न्यूमॅन जेपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एका बाजूने अनिकेत राऊत पालघर डहाणू विभागातील एक अप्रतिम ऑलराऊंडर आणि आता भिवंडी गावाला बिलॉंग करणारा आलाय जयेश पाटील ऑन स्ट्राईकला. धनंजय नाईक कम बॅकिंग करताना शाहीद शेखला मात्र बॅक टू पॅव्हिलियन कडे पाठवतोय. तंबूच्या आसऱ्याला पाठवलं जात आहे. मॅन चेपी ऑन स्ट्राईक. 14 धावा ऑन द बोर्ड 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र सन्मान दिलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड आपण बघतायत की शांतपणे खेळावं लागेल. मोठा सामना आहे. जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे मात्र विजयशी संपादन करावं लागेल कारण एबी ट्रॉफी 2022चा दैदिप्यमान सोहळा आणि जवळजवळ 1 वर्षभर तुम्हाला वाट बघावी लागेल चॅम्पियन बनण्यासाठी. इथे बघूया जेपी ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू आवळेला शेवटच्या क्षणी डबल माइंड खेळण्याचा प्रयत्न आलाय. इथे डॉट बॉल. सुपर्ब कन्सिस्टन्सी, जबरदस्त रेग्युलॅरिटी, मॅचलिस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय धनंजय नाईक. आता मात्र चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करताना जेपीच्या अगेन दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू हाताळण्यासाठी दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. हळवारपणे मात्र डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल बघायला मिळत आहेत. 5 डॉट बॉल इथे बघायला मिळत आहेत. 14 धावा एंड ऑफ द सेकंड ओव्हर. लॉस ऑफ 3 विकेट. कम ऑन नयन पाटील. थँक्यू. मी मात्र कौतुक करेन प्राण भोईर यांचं ज्याने अप्रतिम विकेट बनवली गेली आहे. टीम मॅनेजमेंटची जिम्मेदारी आमचे संदीप म्हात्रे असतील आणि हरीश वर्कीनी अप्रतिम नियोजन बघायला मिळतंय सचिनजी भोईर सरांकडनं आणि या सर्वांवरती बारीक लक्ष ठेवताना आमचे जेपी आपण बघतोय जयप्रकाश म्हात्रे. अतिशय सुरेख नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते आणि तमाम आमच्या जे पाठीराखे आहेत निस्पृह कार्यकर्ते आहेत त्यांनी दिलेली
अतिशय सुरेख साथ आमचे या टुर्नामेंटचे शिल्पकार सन्मानी महोदय अजयजी भोईर सरांना सर्वांच्या स्मरणात राहील एक अप्रतिम असा नेत्रदीपक सोहळा. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय प्रशांत माच्छी दाखल झालाय. ऑन स्ट्राईकला अनिकेत राऊत 14 धावा धावफलकावर. हायेस्ट विकेट टेकर म्हणून प्रशांत माच्छी आणि दुसरा हॅट्रिक विकेट घेणारा गोलंदाज अनिकेत राऊत. यावेळेला मात्र वाईट बॉलचा कॉल नक्कीच आहे. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 15 वर जाऊन स्थिरावलंय. विहान 11 संघाकडे गोलंदाजीची धुरा खूप मजबूत आहे आणि अशा वेळेला मात्र भावेश पवार या नावान टीमने नक्कीच प्लॅनिंग केलं असेल की 50-55 धावा एक चांगला बॅटल नक्कीच इथे तमाम क्रीडा रसिकांना चांगलं क्रिकेट यावेळेला वेट केला आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगानं जातोय. सीमा रेषा पार येतोय. अनिकेत राऊत नावाचा ब्रँडेड चौकार. कमॉन नयन पाटील. थँक्यू डीसी थँक्यू. 19वा धावफलकावर अतिशय सुरेख स्क्वेअर ऑफ द विकेट कट शॉट इजाद केला जातोय. अनिकेत राऊत मात्र रिदम मध्ये येताना आपल्या डगआउट कडे मेसेज पाठवतोय की मी मात्र इन ऍक्शन आहे. 19वा पुढचा चेंडू प्रशांत माच्छी बॉलिंग मार्क. इथे रिव्हर्स खेळण्याचा मोह मात्र आवरता येत नाही. यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू. अनिकेत राऊत बॅक टू पवेलियन. यस दिस आहे. थँक्यू न्यूमॅन. भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 1 मॅन आर्मी ज्याला संबोधलं जातं, षटकारांचा बादशाह ज्याला म्हटलं जातं आणि टेनिस क्रिकेट विश्वातील खतरनाक ऑलराऊंडर म्हणून भावेश पवारचं नाव मोठं आहे. दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. द्वंद्व इथे मात्र उच्च दर्जाचं असेल. द्वंद्व इथे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयाचे ठोके वाढवेल कारण हा संघर्ष आहे एबी ग्रुपच्या दैदिप्यमान अशा सोहळ्याचा. हा संघर्ष आहे चॅम्पियन बनण्याचा 2022च्या या अप्रतिम नियोजनाचा. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 19. भावेश पवार ऑन स्ट्राइक. इथे मात्र प्रशांत माच्छी सामोरी जाईल भावेश पवार. ते मात्र नक्कीच चेंडू अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केलाय. लॉंग लेगला चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय. एकदा वर्जित केली जाईल. 2-0. 20 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 आपण बघतोय आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. ऑन स्ट्राइकला जेपी यांना आपण बघतोय. जयेश पाटील 20 धावा धावफलकावर. इथून मात्र 15 चेंडू अजूनही येणं शेष आहे आणि या 15 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचं प्लॅनिंग स्ट्रॅटजी धैर्य बघायला मिळेल विहान 11 संघाकडनं. दरम्यान पुढचा चेंडू ऑफसाइड द ऑफ सम. डॉट बॉल आलाय. भन्नाट वेग नियंत्रण चेंडूवरती आहे. एम एस जाई संघानं प्रभावित केलंय. गोलंदाजी खूप अतिशय सुरेख आहे. धारदार गोलंदाजी. टप्पा खूप चांगला हाताळला जातोय. प्रत्येक गोलंदाज मात्र आपली जिम्मेदारी हँडल करताना एक चांगला रिस्पॉन्सिबल गोलंदाज म्हणून पुढे येतोय. इथे मात्र स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केला. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. दरम्यान अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. भावेश पवार ऑन स्ट्राइक. या बळीला पटका फसलाय. बड़ी मछली जाल में. भावेश पवार बॅक टू पवेलियन. दरम्यान एबी ग्रुप स्ट्रॅटजी टाइम आउट इथे असेल 3 मिनिटाचा. तत्पूर्वी आम्ही प्रेमळ निवेदन करतोय सन्माननीय योगेशजी पाटील सरांना, सन्माननीय अनिलजी पाटील साहेब, सन्माननीय
प्रकाशजी सावर सर आणि त्यांच्या संपूर्ण अंटायर टीमला की प्लीज आपण VIP डाईसवर बसून मॅचचा आनंद घ्यायचा. प्लीज वेलकम अनिलजी पाटील साहेब, नमस्कार योगेशजी पाटील साहेब, उपस्थित मान्यवर, प्रकाशजी सावर सरांना मी विनंती करतोय प्लीज आपण VIP डाईसवर बसून मॅचचा आनंद घ्यायचा. प्लीज प्रेमळ निवेदन. माननीय इथे मात्र थोडासा संकटामध्ये संघ सापडलाय. महेंद्र मांगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आहे. कैलासवासी श्री रमाकांत पाटील हे रमण पाटील याच नावाने ओळखले जात. अत्यंत दिलखुलास मनमिळावू व्यक्तिमत्व, विविध पैलूंनी युक्त असे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पदविका उत्तीर्ण, ऑटोमोबाईल क्षेत्रात डिप्लोमा उत्तीर्ण असूनही त्यांनी आपला वडिलोपार्जित गवताचा व्यवसाय, राईस मिल आणि शेती करण्यावरच भर दिला आणि त्यातही उत्तम काम करून प्रयोगशील शेतकरी म्हणून शासनाच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले. सन 1906 मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर या संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तसेच नॉर्थ कोकण ऑफ इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर या संस्थेचे सदस्य म्हणून काम करताना अनेक उपक्रमही त्यांनी राबवले. सन 2011 पासून ते भारत कृषक समाज पालघर तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. असे हे रमणभाई एक उत्तम कबड्डी प्लेयरही होते. त्यांच्या संघाला जिल्हास्तरीय बक्षीसही मिळाली आहेत. तसेच त्यांची अजून एक ओळख अशी की सन 1981-82 साली त्यांची वाघाबरोबर झालेली झुंज, वाघमारे म्हणून त्यांना तेव्हा मिळालेली ओळख अजूनही आठवणीत आहे. समाजातील त्यांची ओळख प्रत्येक स्तरावर त्यांच्या कामातून दिसून आलेली आहे. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच संघाच्या उद्योजक उत्तेजन समितीचे अध्यक्षपदही समर्थपणे सांभाळले. केळवा रोड येथील विश्रामधाम समितीचे उत्साही कार्याध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपद सांभाळताना विश्रामधामची धुरा आत्मीयतेने सांभाळली. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या सदिच्छा आणि त्यांचे आशीर्वाद कायम आपल्याबरोबर आहेत आणि असणार आहेत. धन्यवाद. दरम्यान वलटे मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुरेख काउंटरविचार पण धाव मात्र एक घेतली जाईल. बघूया दुसरी धावेचा प्रयत्न असेल का. इथे मात्र 2 धावा परिपूर्ण. महाराष्ट्र दिनाच्या सर्व क्रीडाप्रेमींना मी हार्दिक शुभेच्छा देतोय. आज 1 मे आपण बघतोय आणि सर्व क्रीडा रसिकांना महाराष्ट्र दिनाच्या लक्ष शुभेच्छा. धावा तिथे स्कोर कार्ड वरती 23वा JP ऑन स्ट्राइक. बेला स्वीप करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे डॉट बॉल आलाय. धावा येतो स्कोर कार्ड वरती 23 रन्स आणि अंतिम 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून मात्र जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल विहान 11 संघाचा आणि जयेश पाटील कडे मोठी जिम्मेदारी असेल. पुढचा चेंडू, यावेळेला फटका आपण बघतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू थोडासा डायवर्ट झाला. हिरल बारी तिथे चेंडूला फील्ड करेल. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 24 वर जाऊन पोहोचलाय. महेंद्र मांगे ऑन साइकला आहे. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मी म्हणेन महेंद्र मांगेकडे आहे. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथे मात्र तुम्ही आपली आक्रमकता दाखवाल, खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्व तुमची दखल घेईल. बघूया गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय संतोष. पुढचा चेंडू, अतिशय सुरेख शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र गेलाय सरळ ऑर्थोडॉक्स डीप मिडॉनला. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचले 25. अप्रतिम गोलंदाजी, टिचून मारा, चांगलं डिसिप्लिन MS झाई संघाकडनं बघायला मिळते. एक फायनल सामन्यामध्ये गोलंदाजी कशी करावी याचं एक उत्तम उदाहरण पेश केलंय. अतिशय सुरेख शॉट स्लॉट मध्ये आला JP यांच्या आणि डिपॉझिट करतोय तिथे चिंतामणी एंटरप्राइजेसच्या स्टँडला, म्हणजेच आमच्या प्रत्येक बोईर स्टँडला अभिवादन करतोय STJ.
थँक्यू धावसंख्या 6 ने प्लाय होते जाऊन पोहोचलंय 31 आणि जयकांत किणी सरांचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण सर्वांच्या अगोदर जर कोण व्यक्ती येत असेल तर जयकांत खरंच सर त्याबद्दल स्पेशली आम्ही तुमचं अभिनंदन करतोय. धावा स्कोर कार्ड वरती 31. यावेळेला जेपी मात्र चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करते. एकदा वर्जित केले पुनश्च दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना आपण बघू शकाल. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 33 वर जाऊन पोहोचले. षटक संपले ते 4. 33 धावफलकावर जाऊया नयन पाटीलला देऊया संधी आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 33 रन आणि आमच्या साईड स्क्रीन वरती आम्हाला दिसत आहेत या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय अजयजी भोईर साहेब. एक अप्रतिम नियोजन आणि तुमचं कौतुक करावं लागेल अजयजी भोईर साहेब ज्या पद्धतीने स्पर्धा तुम्ही हँडल केलेल्या आहेत. बघूया अंतिम 6 चेंडू. दरम्यान अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्कवर जयराज दाखल झालाय. 33 ऑन द बोर्ड. महेंद्र मागे अजूनही शांत आहे आणि एक शेवटची संधी असेल 6 चेंडूंची दोन्ही खेळाडूंकडे. एका बाजूने रिदमने गोलंदाजी करावी लागेल दुसऱ्या बाजूने आक्रमकता दाखवावी लागेल. महेंद्र मागे यांना पुढचा चेंडू राईट टर्म राऊंड विकेट फुल टॉस आहे. इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न थोडासा बाउन्स झालाय. चांगली बिल्डिंग तिथे मिळेल फक्त एक धाव. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 34 ऑन द बोर्ड. अतिशय सुरेख चेंडू अप्रतिम शॉट आणि जबरदस्त फिल्डिंग फक्त तुम्हाला बघायला मिळेल एबी ट्रॉफी 2022च्या फायनल मॅच मध्ये. धावा तिथे स्कोर कार्ड वरती 34 आणि पहिल्या इनिंग मधील अंतिम 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 34 ऑन द बोर्ड. जेपी ऑन अ साईक ज्याच्या फळीतनं एक षटकार आलाय. बघूया षटकातील दुसरा चेंडू. अप्रतिम फील्ड मात्र ऑन साइडला 3 खेळाडू आहेत. डीप मिड ऑन मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग. एक डीप गली रिझन आणि दुसरा डीप बॅकवर्ड पॉइंटला फील्ड अरेंज केलंय. इथे जेपी मात्र चेंडूला एक्झिक्यूट करतोय. हवाई फायर बिग ब्लास्ट षटकार. यस दिस धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. धावफलकावर जेपी मोक्याच्या क्षणी मात्र इथे जिम्मेदारी हँडल करताना विहान 11 संघाची 40 धावफलकावर. इथे मात्र फटका फसलाय मात्र नौमातला आणला चेंडू एक्झिक्यूट केला. एक धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाईल. 41 विकेट इज गॉन. म्युझिक इज ऑन. थँक्यू. न्यूमॅन अक्षय घरत दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 41 आणि या षटकातील चेंडू शेष आहे 3. 41 अंतिम 3 चेंडू आणि जेपी मात्र सुरेख फलंदाजी करतोय. ऑन साईकला जेपी. आवडला सुरेख स्लॉक्सी बाय. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्कलला एक्झिक्यूट केला. एक धाव मात्र मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सॅक्रिफाईस करतोय अक्षय घरत आपली विकेट. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचलाय. कमॉन डीजे.
थँक्यू 42 ऑन द बोर्ड. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होते विवेक शेलार. 42 धावा झालेल्या आहेत. मॅच मात्र टफ फाईट झोन कडे नक्कीच जाईल जर एक चौकार षटकार इथे बघायला मिळाला तर. बघूया जेपीने ती जिम्मेदारी उचलली. विवेक शेलार मात्र दाखल झालाय. एका बाजूने आपण बघतोय जयराज सुरेख चेंडू हाताळताना एम एस जाई संघाकडनं प्रत्येक गोलंदाजानं आपली छाप सोडलंय आणि विहान 11 संघाच्या फलंदाजांना थोडस दमछाक करायला लावलंय. बघूया अंतिम 2 चेंडू आहेत. इथे मात्र चांगली फलंदाजी बघायला मिळते जेपी कडनं. 5वा चेंडू हाताळला जाईल. राईट आर्म राऊंड विकेट. जेपी ऑन स्ट्राईक. अतिशय सुरेख हळुवारपणे मात्र थर्ड ला एक्झिक्यूट केले आणि विवेक शेलारला मात्र नक्कीच या ठिकाणी पुनश्च स्ट्राईक घेतले. जेपी यानं 3 विकेट बॅक टू बॅक जाताना आपण बघू शकाल कारण जेपी ला हवी आहे स्ट्राईक. कम ऑन नयन पाटील. थँक्यू धावा आहेत स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 43 धावा आणि अंतिम चेंडू पहिल्या मधील कोणाच्या नावावरती नोंदवला जाईल. इथे जेपी मात्र सर्व आपले खेळाडूंना विकेट द्यायला लावते आणि ऑन स्ट्राईक जिम्मेदारी उचलतोय. 43 धावा झाल्यात. षटकाराला 50 ला विन. चौकार आली 48 धावा नवीन. एकेरी धावा आली तर 45 आणि डॉट बॉल आला तर 44 धावाला विन असेल. बघूया अंतिम चेंडू. ऑल इज वेल डॅट एंड्स वेल. जेपी मात्र चेंडूला सरळ मिडॉनला खेळतोय. झेल सुटलाय. धावसंख्या 2 ने वाढेल की 1 ने. थ्रो मात्र इथे बघू शकाल आपण आणि विकेट इथे गेलाय का तर यस विकेट इज गॉन. सिंगल येथे 45 धावांचं टार्गेट आणि मी मात्र तुमची रजा घेतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करतोय परिवर्तन. जाऊया प्रमोद सरांकडे. तुर्ताच आपण वळूया डी जे मास्तर कडे. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. धन्यवाद अजितजी पाटील यांचा आवाज आपण 5 षटकांमध्ये ऐकलात. या आपण अमितजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी हरेश्वर किनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. त्याचप्रमाणे जय पवार जेपी यांना विनंती करेन की आपण यायचंय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शुभ सन्मान त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. अमितजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. हरीश्वर किनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज 1 मे लग्न वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. खूप सुंदर जोडी आणि HK या ठिकाणी खूप अफाट मेहनत या स्पर्धेला आपण पाहू शकतात. कालचा दिवस प्राण भोईर यांचा आपण पाहिलात. लगातार मात्र मंगेची भोईर प्राण भोईर हरेश्वर किनी खूप चांगल्या प्रकारचं लग्न वाढदिवस सोहळा आपण पाहू शकलात. पंच क्रिकेट म्हटला तर अंपायर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. अगदी प्रत्येक मॅचचे बारकावे डोळ्यात तेल घालून जो आपल्यापर्यंत पोहोचवतो ते म्हणजे पंच. या पंचांना तारेवरची कसरत करावी लागते आणि अशा आपल्या बऱ्याचशा पंचांनी या क्रिकेटच्या संग्रामामध्ये खूप चांगली अशी कामगिरी केलेली आहे. AB ट्रॉफीसाठी जे पंच लाभलेले होते ते JB पॅनलचे पंच होते. या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून मी जय पवार साहेब यांना आमंत्रित करतोय. यांना सन्मानित करतील आदरणीय सन्माननीय श्री उदयजी पुरंदरे साहेब. आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय JB पॅनलचे सर्व जय पवार साहेब यांचा यथोचित सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. आदरणीय सन्माननीय उदयजी पुरंदरे साहेब
यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जात आहेत. धन्यवाद साहेब. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती उपस्थित राहून या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घ्यावा आणि वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जय पवार अर्थातच नावातच दम आहे आणि नामही काफी आहे असं म्हणायला हरकत नाही. या महाराष्ट्रामध्ये डंका वाजलाय, मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात. खऱ्या अर्थानं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक डोंबिवलीचं मैदान जे मात्र आपण पाहू शकलात ते जेपीने मात्र पाहायला मिळालं. जय पवार. तदनंतर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लीग जी पार पाडली गेली त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं ज्यांनी पंचांची भूमिका केली असे जेपी आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर एक जी आपल्याला पाहायला मिळाली खर्डीच्या मैदानात अप्रतिम दरवर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक होते, परंतु यंदाच्या वर्षात ती कन्वर्ट झाली. ती आपण खर्डीच्या मैदानात पाहू शकलात. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं आणि SSP चॅम्पियन्स ट्रॉफी संदीपजी पाटील आणि संदीपजी परदेशी यांची स्पर्धा पार पाडली. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा याच पंचांनी खूप चांगल्या प्रकारचं मात्र काम बजावलं असं मिस्टर JP यावेळेला आपण पाहू शकतायत. तर एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये AB ट्रॉफी 2022 ग्रँड फिनाले चॅम्पियन्स. आज 1 मेचा दिवस कोणत्या संघाच्या स्मरणात राहील हे मात्र येणारी वेळ दर्शवेल, कारण झाई संघाने जी प्रगती केली, अप्रतिम वाकण्याजोगे कौशल्य दाखवलं, 44 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी भाग पडलं. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले टेनिस क्रिकेटची स्टारकास्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना पूर्णपणे थांबवलं ते MS11 झाई या संघाने. प्रथमतः शाहीद शेख बाद झाला 6 चेंडू 6 धावा करून. तदनंतर पवन केनेला आज प्रमोट केलं होतं, परंतु पवन केनेने एकच धाव खर्च यावेळेला केली. बिलाल शेख बोल्ड झाला क्लीन बोल्डच्या माध्यमातून. तदनंतर मात्र जी रांग लागली जयेश पाटील थोडा वेळ राहिला, ज्याच्या बॅटमधून 22 धावा, SSP चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जयेश पाटील कोण विसरेल अर्धशतक. एकाच दिवसामध्ये 2 अर्धशतक, एक पोमनच्या मैदानात आणि तदनंतर एक सनसाई चषक पालघरच्या मैदानात, असे एकाच दिवसामध्ये 2 अर्धशतक झळकावले होते. अनिकेत राऊत एक बेस्ट कॅप्टन म्हणून प्राऊड ऑफ पालघर ज्यांना पाहू शकतायत आणि खूप चांगलं कॉम्प्लिमेंट त्यांनी दिलं. प्राण भोईरचं खास करून कौतुक केलं. या ठिकाणी खेळपट्टी खूप चांगली बनवली गेली, कारण खऱ्या अर्थानं मातीच्या खेळपट्टीवर जे कौशल्य तुम्हाला दाखवता येतं ना ते मात्र सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर दाखवता येत नाही. मी डांबरीकरण पीच सुद्धा पाहिले समालोचन करताना, परंतु तिथे दुखापत झाली आणि त्या डांबरीकरण पीचचं पूर्णपणे नायनाट झाला. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज 1 मे अर्थातच आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि जागतिक कामगार दिन म्हणून आज ओळखला जातो. हक्काच्या सुट्टीचा दिवस म्हणून आज ओळखला गेलाय. तो आज आपण पाहू शकाल, कारण या सुट्टीच्या दिवसामध्ये प्राणाची आहुती देणारे 8 पोलीस आणि 50 मृत्युमुखी पडणारे मात्र जे मनुष्य पाहायला मिळाले आणि आज तो आपल्याला दिवस पाहू शकाल. एका साईडला खूप चांगलं गाणं जय जय महाराष्ट्र माझा आपल्याला पाहायला मिळालं. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय शाहीद शेख ब्रँड ऑफ आंबिवली. खूप चांगला चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. फिरोज शेख गोरेगाव मधून बिलॉंग करत असताना सातत्याने आपण पाहू शकतात खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याने हाताळलंय आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर टप्पा चूक फिरोज यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता जयराजचा. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. 45 धावांचं पाठलाग कशा पद्धतीने करणार आहेत, कॅल्क्युलेशन क्रिकेट कसं खेळलं जाईल. आमचे लाडके प्रेक्षक राजे घड्याळ जवळजवळ 1:15 वाजलेत, परंतु स्टँडमधून यावेळेला अजून एक सुद्धा जागा खाली झालेली नाही आहे. खचाखच भरलेलं हे मैदान. यावरून स्पष्ट दिसतं की ही स्पर्धा किती क्वालिटी दर्जावर पोहोचली गेले. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अजय भुईर यांची देण आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हिरल त्या ठिकाणी आपण पाहू शकतात पूर्णपणे मात्र थोडंसं खचतायत, कारण ज्या पद्धतीने फिरोज शेखचा वेग आणि शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कव्हर पॉईंटमध्ये अनिकेत राऊतला पाहतो. पंकज पाटील पालन टेंबोडे एक्सप्रेस शॉट थर्ड मॅनला. तदनंतर एक क्षेत्ररक्षक घेतला जातोय अक्षय गरत काटाळे एक्सप्रेस शॉट फाईन लेग. पुन्हा एकदा गोलंदाज पवन केनेला आपण पाहू शकाल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. बॅटचं एज यावेळेला हलकंसं पाहायला मिळालं. शाहीद शेखच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला थोडंसं मिस होतोय, धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर. पंचांकडे दाद आणि यस ऍब्सोल्युटली प्लम ही ताकद नजाकत फिरोज शेखची पाहायला मिळते.
सुपर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग, एक्सलंट. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. हिरल बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. MS11 झाई संघाला एक मोठा धक्का. गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. फिरोज शेखचा खूप चांगला चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्टांचा वेध खेळणारा कुणाल पिनकर यांच्या मनात कोणताही संदेह नाही. गुड डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फलंदाज फर्स्ट विकेट डाऊन पाहायला मिळतोय. त्याची जागा बनवून काढण्यासाठी धनंजय नाईक एक आपण पाहू शकतात हरहुन्नरी खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ब्रँड ऑफ झाई. एक गाविक फॉर्मॅटमधून झाई संघाने खूप यंदाच्या वर्षात प्रगती केली. गुड डिलिव्हरी. टप्पा हा चूक पद्धतीने पाहायला मिळाला, मात्र सरळ चेंडू निघून जातोय शाहिद शेखच्या हातामध्ये. काय फिरोज शेखने महत्वपूर्ण लढतीमध्ये कमबॅक केलंय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, सुपर. कारण या अगोदर 10-12 धावा येत होत्या, परंतु या शेवटच्या मॅचमध्ये जी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळाली ना ती अप्रतिम आपण पाहतो. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे? जबाबदारी. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं? मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम जागा करत नाही तर आपली जबाबदारी जागी करते. ती जबाबदारी स्वीकारली फिरोज शेखने. सुपर बॉलिंग. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू टू धावांची गती फलकावर 1 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. सुंदर गोलंदाजी. इथून चेंडू आहेत 24 आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 44. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली फिरोज शेखचा. तो शानदार स्पेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्राऊड ऑफ भिवंडी अर्थातच गुरसई बीची आन बान शान भावेश पवार टू जयराज. यावेळेला टॅप केला जातोय. सावध पवित्रा घेतोय. अक्षय गरत काटाळे एक्सप्रेस फेकी करतोय वेगाने. तेवढ्या जुमाने एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. AB ट्रॉफी 2022 खूप चर्चा आहे या स्पर्धेची. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून क्लास टायमिंग ऑन दी अप ऑन द राईज खेळला गेला. सरळ चेंडू अनिकेत राऊतच्या माथ्यावरून निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. क्लास टायमिंग चौकार. काही जबरदस्त या चौकाराने 51 धावा करणारा 6वा फलंदाज या स्पर्धेमध्ये. रिव्हर्स स्वीप का अभ्यास केला भावेश पवारच्या गोलंदाजीचा धनंजय नाईकने. तू शेर तुम्ही सव्वा शेर, तू सव्वा शेर तुम्ही बब्बर शेर. वर्ड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते तब्बल 10 धावा 10 रन्स. विजयासाठी आता मात्र 35 धावांचं लक्ष. खूप चांगला फटका. टप्पापर्यंत थोडासा स्विंग मिळाला होता, परंतु धनंजय नाईकने अगोदरच मनकवडा ओळखला, अगोदरच पवित्रा घेतला होता. ग्रीप बदलली आणि सरळ चेंडू थर्ड मॅनला निघून जातोय चौकार. या वेळेला 360 डिग्रीमध्ये खेळणारा हा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होते. स्कूपचा फटका एका साईडला आपण पाहू शकला. जेव्हा जेव्हा असा फटका आला त्या वेळेला 2007चा T20चा वर्ल्ड कप आपल्या लक्षात येईल. मिसबा उलगचा एक स्कूपचा फटका मात्र किती महागडा ठरला आणि तोंडातून घास हिरावून घेतला भारतीय संघाच्या MS धोनी अँड ब्रिगेडने. गुड डिलिव्हरी. काय आक्रमकता होती या वेळेला. भावेश पवार जरी 2 चौकार आले तर काय झालं, माझ्या सुद्धा ती गुणवत्ता आहे. मला आज भिवंडीवरून काय बोलवलंय त्याचं प्रात्यक्षिकरण देत असताना टीट फॉर टॅट धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10. चेंडू फेकून झालेत 5. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर.
स्विच इट करण्याचा प्रयत्न. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणारा नाहीये. 2 षटकं कंप्लीट झाली आणि 2 षटकांमध्ये 10 धावा. येणारे चेंडू 18 चेंडूमध्ये 35 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर. 18-35चं समीकरण. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा ग्रँड फिनाले AB ट्रॉफी 2022. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची देण आदरणीय सन्मान्य अजयजी भोईर साहेब आपण पाहतोय. या स्पर्धेचे 1 मॅन शो म्हणून ज्यांना ओळखलं जातं, हरेश्वरजी किनी, प्राण भोईर, सचिन भोईर, जयप्रकाश म्हात्रे, संदीप म्हात्रे, उपेजी गरज, स्वप्नील पाटील, राजेश पाटील, संदीप किनी, कुमार महाले, प्रतीक भोईर, राजकिरण वर्मा, मंगेजी भोईर, हर्षद गरत, उदय भोईर, जयकांत गरत, आशिष म्हात्रे, जयेश भोईर, अनिकेत गरत, देवेंद्र म्हात्रे, खंडेराव भोईर या सर्वांचं लाख लाख धन्यवाद. ज्यांचा अथक परिश्रम, अथक मेहनत घेऊन या स्पर्धेला जेवढा वेळ त्यांनी परिवाराला दिला नाही ना, तेवढा वेळ मात्र त्यांनी या मैदानाला दिला. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. दुसरं षटक हाताळण्यासाठी विवेक, तिसरं षटक हाताळण्यासाठी विवेक शेलार. 18 चेंडू आणि 35 धावा. इथून धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास, कारण दोन्ही फलंदाज धुरंधर खेळाडू आहेत. खालिंग गावची आन बान शान रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये रेस्ट ऑफ इंडिया या संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळाला तोच हँडसम क्रिकेटर. टप्पा अचूक पद्धतीने बॅटला ब्रश करून गेला. काय जबरदस्त स्विंग मिळाला. अप्रतिम. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. विवेक शेलार सांगतोय खालिंग वरून मला का बोलवलंय या स्पर्धेमध्ये विकेट घेण्यासाठी. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. 17 चेंडू 35 धावा. खूप चांगला चेंडू होता, कट केला गेला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून जातो. शाहिद शेख कोणतीही चुकी करत नाही. भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स शाहिदच्या माध्यमातून विकेटच्या पाठीमागे कसं यष्टीरक्षण करावं हे त्यांनी सातत्याने दाखवून दिलं गेले. म्हणून आज ब्रँड ऑफ आंबिवली आणि महाराष्ट्राला लाभलेला एक अनमोल हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गुड डिलिव्हरी. यावेळेला विवेक शेलारचं कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर मात्र जयराजला पाठवलं डगआउटमध्ये आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज, न्यू बॅटर यावेळेला साहिल आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या मॅचचा हिरो, ब्रँड ऑफ गुजरात, मॅन फ्रॉम गुजरातचा साहिल वर्मा उमरगाव मधून बिलॉंग करत असताना आपण पाहू शकतात. खूप चांगलं क्रिकेट ज्याने हाताळलं गेलंय. एका साईडला विवेक शेलारला ऑन स्क्रीन पाहू शकतात रेड अँड ब्लॅक मध्ये. अँड सम बॉय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मात्र एका साईडला उमरगावचा खेळाडू तर एका साईडला खालिंगचा खेळाडू आपण पाहू शकतात. या वेळेला तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग टॅलेंटने फक्त क्रिकेट बघून चालणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल. कारण क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून तुम्हाला कष्ट हे मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. मी स्वयंसेवकांना विनंती करेन की आपण प्लीज व्यासपीठाच्या समोर जमायचं आहे. आशिष पाटील आणि त्यांचे स्वयंसेवक प्लीज लवकरात लवकर या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला हुकचा फटका. लॉंग चेस करावा लागतोय. जयेश पाटील कव्हर करेल कारण हा खेळाडू आहे चित्याच्या चपळाईने धावणारा आपल्याला पाहायला मिळतो. जयेश पाटीलचा एक मला तो झेल अजूनपर्यंत स्मरणात आहे. 2014-15चं वर्ष असेल आणि शुरपारक नालासोपाऱ्याचं मैदान पोलीस स्टेशनच्या अगदी वेस्टला पाहायला मिळतं. तिथून जी जबरदस्त डाय घेतली गेली होती त्यावेळेला यूट्यूबचं एवढं मात्र क्रेज नव्हतं. परंतु जयेश पाटीलला बेस्ट फिल्डर म्हणून अवॉर्ड सन्मानित केला गेला. तोच खेळाडू
भिवंडीचा वंडर बॉय गावदेवी ओळी या संघातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतो एक गाव एक फॉर्मॅट मधून. तोच खेळाडू पुढे सरसावला मिस्टर JP. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, तत्पूर्वी एक धाव आणि संघाची धावसंख्या 11. अप्रतिम चेंडू होता, मिस टायमिंग जरूर झालाय, इनसाइड एज लागले गेले. जयेश पाटील पुढे सरसावतोय, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 12. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 12 रन्स. विवेक शेलार सिंगल डबलला यावेळेला मजबूर करतोय खेळाडूंना यावेळेला फलंदाजाला खेळण्यासाठी. या वेळेला मात्र जबरदस्त उमरगाववरून मला का बोलवलंय. आय एम ऑलवेज रेडी. येस आय कॅन डू इट. सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे. मंडपवाले वैभव कुठेही असतील तर प्लीज आपण स्टेजशी संपर्क साधा. मंडपवाले वैभव कुठेही असतील तर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रॉपरली टायमिंग होतं. 17 धावा 18 धावा. यावेळेला टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय. मात्र वाईटचा इशारा कुणाल पेनकर. जेवढा दबाव मात्र कोणावर नसेल तेवढा पंचांवर दबाव, परंतु पंचांवर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी ऊन झेलण्याची तयारी असावी लागते आणि ते भरपूर वेळा ऊन झेलण्याची तयारी मात्र ज्या पंचांनी दाखवले गेले, दबावाखाली कशी पंचांची भूमिका साकारायची हे JP पॅनलने मात्र प्रत्येकाला अद्यावत करून दाखवले गेले. सुपर नाईस डिसिजन. धावसंख्या जाऊन पोचते 19-19. इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 26 धावांचं लक्ष इथून आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती स्कोर कार्डवर 19-19 वर जाऊन पोहोचले गेले आणि यस पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 12 चेंडू आणि विजयासाठी 26 एकंदरीत असं सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि रमेशजी गरत पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करतायत. खूप चांगली मेहनत. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. नमस्कार. आम्हा पंडित कुटुंबियांतर्फे सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे सहर्ष स्वागत आणि सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. केळवा रोडचे सुपुत्र, पालघर तालुक्याचे माजी सभापती स्वर्गीय मनोहर रघुनाथ पंडित म्हणजेच आपले पंडित भाऊ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करीत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न. त्यांचा मूळ स्वभाव हा समाजसेवेचा, काँग्रेसी विचारसरणीचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा होता. त्या काळीसुद्धा केळवा रोड हे सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्या जागरूक होते. पंडित भाऊंनी सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. 1957 साली रावळे मायखोप भागात आलेली कॉलेराची साथ आटोक्यात आणण्यात त्यांनी अपार मेहनत घेतली. पंडित भाऊंच्याच प्रयत्नाने केळवा रोड विविध सहकारी सोसायटीची सन 1959 साली स्थापना झाली व ते सलग 13 वर्षे त्या संस्थेचे चेअरमन होते. सहकार चळवळ आपल्या भागात रुजवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्व जाती धर्माच्या तसेच समाजातील शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहोचण्याचा दृष्टिकोन ह्या गुणांमुळे त्यांच्याकडे आपल्या परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचा रेटा कायम राहिला. सन 1961 केळवा रोड रेल्वे स्टेशन येथे झालेला रेल्वे प्लॅटफॉर्म, सन 1968 केळवा रोड येथे सुरत एक्सप्रेसला मिळालेला थांबा, मीठ गवत उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाची रेल्वेने जलद वाहतूक व्हावी म्हणून रेल्वे वॅगन भरण्यासाठी मिळवलेले रेल्वे यार्ड, सन 1969 साली केळवा रोड येथे प्रथमच आलेली वीज, केळवा रोड पूर्व येथील बंधारा व पाणी योजना पूर्णत्वास नेणे या सर्वांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना सन 1967 साली काँग्रेस पक्षातर्फे केळवा गटातून जिल्हा परिषदेवर निवड, सन 1971 साली वाकसई केळवा रोड ग्रामपंचायतीची निर्मिती व प्रथम सरपंच पदाचा मान, सन 1972 साली पालघर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाली. तसेच पालघर येथील सोनोपंत दांडेकर कॉलेज, पालघर तालुका काँग्रेस कमिटी, पालघर तालुका ST महामंडळाची समन्वय समिती अशा अनेक ठिकाणचा पदभार त्यांनी मोठ्या विश्वासाने भूषविला. केळवा रोड सफाळा रस्ता, खामखाडी पूल, माकुणसार खाडीवरील पूल, गाव रस्ते, विहिरी, घरकुल अशा अनेक गोष्टी त्यांच्या कार्यकौशल्यामुळे शक्य झाल्या. त्यांचे अस्तित्वच आपल्या परिसरातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी एक आश्रयस्थान होते. सन 1995 साली काँग्रेस कमिटीच्या प्रांगणातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कर्तृत्वामुळे केळवा रोड गाव हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नावारूपाला आले. इतक्या वर्षानंतरही त्यांच्या स्मृती सदैव ताज्या व प्रेरणादायी वाटतात. हेच त्यांचे कर्तृत्व. कालचक्र कोणासाठीच थांबत नसते.
उरतात त्या फक्त आठवणी, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. अशा ह्या निस्वार्थी कर्मयोग्यास सादर प्रणाम. बारा चेंडू आणि विजयासाठी एकंदरीत आपण पाहू शकाल 26 धावांचं लक्ष्य, 13ची सरासरी आता मात्र मेंटेन करावी लागेल. यावेळेला आपण पाहू शकताय आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. भावेश पवार गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण पाहू शकताय क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी थोडासा हटवला जातोय. बॅकवर्ड पॉइंटला यावेळेला मात्र तैनात केला गेलाय मिस्टर अक्षय घरतला. ऑन साईडला मिसटायमिंग जरूर स्ट्रोक झाला होता, एकदा वर्जित केली जाते. जयेश पाटीलकडे चेंडू मात्र यावेळेला विसावला गेलाय आणि जयेश पाटीलचे बिग फॅन कोण असतील तर रोसी यांनी शुभेच्छा दिल्यात. नुकत्याच रोशन पाटील मॅन फ्रॉम नागले आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात. JP आपणास शुभेच्छा आल्यात रोसी यांच्याकडून. 11 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 25 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये एका साईडला साहिल वर्मा आतापर्यंत एक षटकाराच्या सहाय्याने खेळी करत असताना या सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं 7 धावांचं योगदान देतोय. गेल्या मॅचमध्ये मी मॅचचा हिरो का ठरलो गेलो होतो कारण माझ्याकडे ते सातत्य आहे, कन्सिस्टन्सी. यावेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आला. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा साहिल वर्माचा ब्रँडेड AB ट्रॉफी चौकार. 4 धावा. काय फटका होता. फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर साहिल वर्मा नावाचा कडक शॉट, सुपर टायमिंग. चौकार येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 24 धावा, 24. ऑन साईडला भावेश पवार वर आक्रमण हल्ला बोल, जबरदस्त प्रहार. अजितजी पाटील आमचे साथी समालोचक आणि संदीप म्हात्रे यांच्या स्वागतासाठी 6 धावा. गुड शॉट. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवलं गेलं. थोडासा बाउन्स मिळाला होता. साहिल वर्माची सुंदर हाईट आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना हुकचा फटका कसा खेळायचा याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग. आता मात्र विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलं गेलंय. शाहीद शेख जवळ जातो, विवेक शेलार जातोय, फिरोज शेख त्या ठिकाणी जातोय, बिलाल शेख या ठिकाणी येत असताना आणि त्या ठिकाणी मात्र पवन केने आपल्या पार्टनरला दिलासा देत असताना भावेश तो नक्कीच ग्रेट आहेच, परंतु या वेळेला मात्र या सामन्यामध्ये मात्र एक चौकार षटकार आल्यानंतर थोडीशी हलचल मचली गेले. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपला नॅचरल खेळ कसा करावा हे मात्र साहिल वर्माने या ठिकाणी दर्शवून दिलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 धावांचं लक्ष्य. सामना होता कुठे आला कुठे यालाच म्हणतात क्रिकेट. आणि सातत्याने क्रिकेट आपण पाहू शकतात. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्रीत करून देणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कारण हे क्रिकेटचं वेळच फार वेगळं आहे. एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की मात्र खेळाडू प्रत्येक नशेमध्ये बधीर होतात. गुड डिलिव्हरी पहा, चौघांनी दिलासा दिला. हे एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सुद्धा असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण थोडासा धीर मिळतो की माझे पार्टनर मला काहीतरी समजवतायत, त्या लेंथला मला पुन्हा एकदा मात्र कव्हर करावं लागेल. आणि अशा पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहू शकाल. जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट आपण पाहतो ना त्यावेळेला बारीक सारीक गोष्टी त्यांच्याकडून अद्यावत करा. फक्त क्रिकेट बघून चालत नाही, प्रॅक्टिकली तुम्हाला ते उतरवावं लागतं. म्हणून आज प्रोफेशनल खेळाडूंचा दर्जा खूप मोठ्या प्रमाणात वाढला गेलाय. 8 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट या वेळेला आपण पाहू शकाल. यस इज गॉन. भावेश पवार या वेळेला दर्शवत असताना गॉन. सुपर फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद गॉन.
सुंदर या वेळेला आपण पाहू शकलात अप्रतिम चेंडू होता. सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत असताना मात्र जबरदस्त आपण पाहू शकाल मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत 7 आणि 7 चेंडूमध्ये 15 धावा. जो सामना जसा व्हायला हवा पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात 7 चेंडू नंतर मात्र स्टेडियम थोडंफार कुठेतरी मात्र हे मैदान खाली होईल. परंतु जाताना एकच विनंती करेन की आपण बाईक सावकाश चालवा. घरी आपली कोणीतरी वाट पाहतोय त्यासाठी मी नम्रतेची विनंती आणि कळकळीची विनंती करेन. 7 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 धावा. 2500 2500 जण या मॅचचा आनंद घेत असताना युट्यूबच्या द्वारे त्या सर्वांचं अजयजी भोईर साहेब यांच्या वतीने आपलं लाख लाख धन्यवाद. आपला कॉर्पोरेट खूप लाभला. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला आणि ऊर्जा मिळाली. या स्पर्धेला एबी ट्रॉफी न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा. यावेळेला पाहिलं निळालं हा चेंडू जर आपण पाहिलं तर यावेळेला फेअर डिलिव्हरी मात्र यस रिव्ह्यू त्या ठिकाणी मात्र जरूर घेतला गेलाय. पाहायचं आहे फेअर डिलिव्हरी आहे का, मात्र हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल की नाही याकडे मात्र लक्ष असेल. हेमंत शेट्टी जे आमचे तिसरे पंच आहेत त्यांना रेफर केलंय. पाहायचं आहे डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी यावेळेला आपण पाहू शकतात. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. प्रशांतला रिस्क घ्यायला हवी होती परंतु यावेळेला रिस्क घेतली गेली नाही. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावा. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन वॉर्ड मॅच. MS11 झाई की एका साईडला पाहायला मिळेल विहान 11. या दोन संघांमध्ये जबरदस्त कडवी लढत. घेऊया एक छोटंसं रिलॅक्स सॉन्ग आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. थँक्यू डिझो थँक्यू. काय प्रेक्षक वर्ग आक्रोश करत असताना बँड पथक आणि खूप फुल एन्जॉय असं म्हणायला हरकत नाही आहे त्या स्टँडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू आणि 15 धावा. धनंजय नाईक एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शेवटच्या क्षणापर्यंत गेम चेंजर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज 1 मेचा दिवस जागतिक कामगार दिन आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो 1 मेच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. आणि आज रोहिदासजी भगत जे मनसे तालुका उपाध्यक्ष आहेत यांचा सुद्धा मात्र वाढदिवस जे उपस्थित झाले होते त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. रोहिदासजी भगत साहेब पण मॅचचा आनंद घेत असतील तर अजयजी भोईर साहेब यांच्या वतीने सुद्धा आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. या स्पर्धेला मात्र ते आवर्जून उपस्थित झाले होते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष. 6-15चं समीकरण. काय मॅच रंगले. यावेळेला पैसा वसूल मॅच आपण पाहू शकाल. सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने सातत्याने दर्शवून दिलं गेलंय. हरेश्वरजी किनी आणि प्राण भोईर यांच्याकडून सुद्धा रोहिदासजी भगत साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यावेळेला सुंदर फेकी होते त्या ठिकाणी मिस्टर विवेक शेलार हँडसम क्रिकेटर. खूप चांगलं क्रिकेट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 रन्स 31 धावा. आता मात्र इथून चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूमध्ये 14 धावांचं लक्ष असेल. ही ट्रॉफी कोण उचलेल, कोणता संघ मात्र या ट्रॉफीचा हकदार असेल थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी सुरू असलेला क्रिकेटचा घमासान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट आपण पाहू शकाल. म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा आयुष्यात म्हणा तुम्हाला पळावंच लागेल. कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला क्रिकेटच्या मैदानात. चेंडू आहेत 5 चेंडूमध्ये 14. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल.
टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पालघर जिल्ह्यामध्ये. यस पंच काय दर्शवतात, चेंडू चेंज करायचा आहे यावेळेला. थोडासा यावेळेला क्रॅक झाला असेल आणि त्या कारणास्तव पंचांनी चेक केले त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र यावेळेला द्यावा लागेल. 5-14चं समीकरण. फडाक्यांची आतषबाजी, जसा शेवटचा चेंडू मात्र यावेळेला रिलीज होईल तदनंतर फडाक्यांची आतषबाजी यावेळेला कुमार महाले त्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 14 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष. जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आज प्रत्येक आयोजकाला नक्कीच जे स्वप्न होतं की आपली सफल यशस्वीरित्या मात्र स्पर्धा पार पाडली गेले. कारण एखादं तुम्ही कार्य करताना त्यावेळेला शांत झोप कधी लागते, जेव्हा तुम्ही त्या कार्यामध्ये समाधान मानता की आपण आज सक्सेस झालोय, आपल्याला सॅटिस्फाईड आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला समाधान मिळतं त्यावेळेला एक सुंदर गाढ झोप आपल्याला लागते आणि त्या समाधानाचं फळ मात्र हे एबी ट्रॉफी 2022. 5-14चं समीकरण. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. भावेश पवार पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले होते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतील. मात्र महेंद्र मागे यावेळेला आपण पाहू शकतात बॅकअपसाठी येत आहेत. 2 धावा मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 33 रन्स 33 धावा. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूमध्ये 12 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. कांटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कश्मकश मुकाबला. 4-12चं समीकरण. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा गोलंदाज अक्षय खरत. या वेळेला मात्र ऑफ साईडला फटका चांगला आहे, इनटू द गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडूला स्टॉप करेपर्यंत 2 धावा इझिली डन. खेळपट्टीवर येत असताना आपण पाहू शकाल, कारण धनंजयला सुद्धा माहिती आहे की लेफ्ट हँड बॅटर असल्यामुळे मात्र आपण पाहू शकतायत बिलाल शेख, भावेश पवार काय अफलातून या वेळेला क्षेत्ररक्षणाची साथ मिळते आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 35. 3 चेंडू आणि 10 धावा. 3 धावाचं समीकरण. चेसिंग कंपल्सरी. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. हृदयाची स्पंदने वाढत आहेत, हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. मात्र आमचे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आतापर्यंत मात्र स्थगिती बाळगले गेले. धनंजय नाईक एका साईडला, प्रशांत माच्छेला या ठिकाणी सांगतायत, समजावतायत. मात्र हे 3 चेंडू आपल्याला लाख मोलाचे आहेत. हे 3 चेंडू मात्र आपल्याला अविस्मरणीय असतील. इथून जर आपण चुकी केली तर दगडी चाळ पिक्चर मधला मात्र या वेळेला डायलॉग फेम झालाय, चुकीला माफी नाही. 3 चेंडू 10 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अफलातून अक्षय गरत एक हरवणारी खेळाडू. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली. कुणाल पेनकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, दात फिटावून लावतायत आणि तत्पूर्वी लेग बायचा इशारा येत असताना 2 चेंडू 9 धावा. मॅच संपल्यानंतर जेपी सर अँड कुणाल पेनकर सर, आपण बेल्स फक्त ताब्यात घ्या. खूप चांगलं क्रिकेट. आता प्रेक्षक वर्ग मात्र यावेळेला जल्लोष करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि 9 धावा. काय गोलंदाजी केलं अक्षय घरतने. मला मॅन ऑफ द सिरीज बाईक का मिळाले त्याचं प्रात्यक्षिकरण देत असताना, एक छोट्याशा गावातून, काटाळी गावातून बिलॉंग करत असताना, मासवणच्या अगदी मध्यंतर आपण गेलात तर काटाळी गाव एक लागतं आणि त्या गावातून बिलॉंग करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 9 धावा. जाणता राजा काटाळी या संघातून एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळतो अक्षय घरत. 2 चेंडू 9 धावा. धनंजय नाईक षटकार ठोठावून पुन्हा एकदा सामन्यामध्ये इरादे पक्के स्पष्ट करेल का याकडे लक्ष वेधित राहिलंय. यावेळेला खोलवर चेंडू अक्षय घरतने कमबॅक केलंय. क्या बात आहे. 6 चेंडूवर 6 चौकार मारणारा खेळाडू, अनेक विकेट हॅट्रिक मिळवणारा खेळाडू, अनेक निर्धाव षटक मिळवणारा खेळाडू. विवेक शेलारची थाप पडते, भावेश पवारची मात्र शाबासकीची थाप पडते. अनिकेत राऊतचा कॉन्फिडन्स अक्षय घरतवर राहिलाय. पंकज पाटील पालनचा एक्सपिरियन्स अक्षय घरतवर राहिलाय. म्हणूनच शेवटचं षटक या खेळाडूच्या या पठ्ठ्याच्या हातामध्ये का दिलं गेलं त्याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना, येस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. 1 चेंडू आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण. परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये 1 चेंडू 14 धावा, 1 चेंडू 15 धावा झालेत, 1 चेंडू 11 धावा सुद्धा झालेत. अशा पद्धतीने रेकॉर्ड घडले गेलेत.
पुनश्च एकदा गोलंदाज अक्षय घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा शेवटचा आणि अखेरकार हा चेंडू एबी ट्रॉफीला आपण निरोप देणार आहोत थोड्याच वेळामध्ये. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांना विनंती करेन की येऊ द्या, कारण ज्यांच्या अथक परिश्रम अथक मेहनतीने ही स्पर्धा अक्षरशः रंगली. आदरणीय सन्माननीय अजयजी भोईर साहेब यांना सलाम असेल. मानाचा मुजरा, 1 चेंडू आणि 9 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. 1 balls remaining and 9 runs required to win. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव. आणि विहान 11 संघाने बाजी मारली. या वेळेला खुला गट संघ ठरलाय अव्वल दर्जाचा AB ट्रॉफी 2022 चॅम्पियन्स.